जगाच्या पाठीवर काय चाललंय बघणार आहोत। आंतरराष्ट्रीय घडामोडी वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी शुक्रवारी बेथलहम मधल्या चर्चेला भेट दिली। ही जागा येशू ख्रिस्ताची जन्मभूमी असल्याचं ख्रिस्त बांधव मानतात। पॅलेस्टिनी नेत्यांशी चर्चा केल्यानंतर बायडन चर्चमध्ये आले। तिथल्या स्थानिकांशीही बायडन यांनी संवाद साधला। या भागातील बांधवांना ज्या संकटांना आव्हानांना सामोरं जावं लागतं त्यांना आमचा कायमच पाठिंबा आहे असं अधोरेखित करण्याकरता ही भेट असल्याचं व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आलं। चर्चेचे फादर यांच्याशी त्यांनी संवाद साधला आणि इथल्या स्थापत्याविषयीही त्यांनी माहिती करून घेतली। आखाती अरब नेत्यांना भेटण्याकरता सौदी अरेबियाला जाण्यापूर्वी इस्रायल आणि वेस्ट बँकच्या 3 दिवसांच्या दौऱ्यातील बायडन यांचा हा शेवटचा मुक्काम होता। हे चर्च 4थ्या शतकात सेंट हेलेना यांनी एका गुहेवर बांधलं होतं। इथे वर्जिन मेरीनं येशू ख्रिस्ताला जन्म दिला असं म्हटलं जातं। सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान त्यांनी केलेल्या धाडसी सुधारणांसाठी चर्चेत असतात। महिलांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा घालणाऱ्या पुरुष बालकत्व कायद्यामध्ये त्यांनी बदल केले। महिलांना गाडी चालवण्याचा अधिकार, मैफिली आणि चित्रपटगृह त्यांनी उघडले, त्यामुळे ते चर्चेत होते। 2018 मध्ये बिन सलमान यांच्यासाठी काम करणाऱ्या एजंट्सनी सौदी पत्रकार जमाल खशोग्गी यांची इस्तंबूलमधील सौदी वाणिज्य दूतावासात हत्या केली, त्यामुळे सलमान यांच्या प्रतिष्ठेला कलंक लागला। युक्रेनमधील युद्ध आणि जागतिक इंधन संकटामुळे बायडन यांनी शक्य तितक्या देशांशी चांगले संबंध निर्माण करण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा होता। गुरुवारी पूर्वेकडील युक्रेनमधील दोनेत्स्कवर झालेल्या बॉम्ब हल्ल्यात 2 लोकांचा मृत्यू झाला। स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बंडखोर नियंत्रित भागात मध्यवर्ती बस स्थानकावर 2 शेल आदळल्यानं आणखी 3 जण जखमी झालेत। दिवसेंदिवस मृतांचा आकडा वाढत चाललाय, ज्याविषयी स्थानिकांनी संताप व्यक्त केला। युक्रेनमधील युद्धाचं संकट कायम असताना महागाईच्या संकटालाही त्यांना तोंड द्यावं लागतं आहे। त्यात तेलाच्या वाढलेल्या किमती नियंत्रणात आणण्याकरता प्रयत्न सुरू आहेत। यूएस ट्रेजरी सेक्रेटरी जेनेट येलेन यांनी चीनचे उपप्रीमियर लिऊ यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून वाणिज्य मंत्रालयाचे प्रवक्ते शू झुएटिंग यांच्याशी चर्चा केली। संभाषणादरम्यान यूएसच्या बाजूने संबंधित देशांकरता तेलाच्या किमतीची कमाल मर्यादा निश्चित करण्याची कल्पना मांडली। चीनने हे मान्य केलं की हा प्रश्न अतिशय गुंतागुंतीचा आहे। विनियास्तिया मधल्या हल्ल्यावर संयुक्त राष्ट्रांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। नागरिकांवर आस्थापनांवर केलेले हल्ले यांनी त्याचा निषेध केला। संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ते फरहान हक यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। गुरुवारी झालेल्या हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीचा घटनास्थळावरून त्यांच्या सहकार्यांनी आढावा घेतला। जागतिक आरोग्य संघटना एनजीओ यांच्या सहाय्याने वैद्यकीय सुविधा पुरवत असल्याचं ते म्हणाले। तात्काळ मदत, साहित्य, वैद्यकीय सामुग्री, मानसिक उपचारासाठीची मदतही पोहोचवली जाते आहे। इथल्या मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त होतीये। 3 लहान मुलांसह 23 जणांचा मृत्यू झालाय। अजूनही 10 बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू आहे। बचाव कार्याचे 400 कर्मचारी घटनास्थळी अथक काम करत आहेत। फिलिस्तीनियाजवळ झालेल्या हल्ल्यामध्ये वाहनतळातील 50 वाहनांचं नुकसान झालं। या विनाशकारी हल्ल्यासाठी कॅलिबर क्षेपणास्त्रांचा वापर केला होता। काळ्या समुद्रातून रशियाच्या पाणबुडीतून क्षेपणास्त्र डागण्यात आली होती। विन्स्टियावर झालेल्या हल्ल्याला जबाबदार सगळ्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करण्याकरता घेतलेल्या शपथेचा युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी पुनरुच्चार केला। 200 जणांवर उपचार करून सोडून देण्यात आले तर 80 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अमेरिकेने केलेल्या आर्थिक मदतीबद्दल झेलेन्स्की यांनी आभार मानले। शुक्रवारी मायकोलवर झालेल्या हल्ल्याचा सुद्धा त्यांनी निषेध केला। मायकोलवरचा लष्करी प्रशासनाच्या प्रमुखाने हल्ल्यानंतर धूर निघत असल्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता। फेब्रुवारीमध्ये युक्रेनवर रशियाने हल्ला केला। या विशेष लष्करी कारवाई दरम्यान रशियाच्या लष्करी वाहनांवर Z आणि V ही अक्षरे चिन्हांकित केली आहेत।
आणि लष्करी कारवाई दरम्यान राष्ट्राच्या सैन्यासाठी ही प्रतीकं बनली आहेत. त्याच्याच समर्थनासाठी क्रिमियाच्या शेतकऱ्यानं त्याच्या गव्हाच्या शेतावर Z आणि V अशी अक्षरं कोरली आहेत. क्रेन्सोवर्डिक्स्के या जिल्ह्यातील फार्ममध्ये हेवी मशीन ऑपरेटर म्हणून अलेस्की मॅगिस काम करतात. 2022ची कापणी युक्रेनमध्ये लढणाऱ्या रशियाच्या सैनिकांना समर्पित करण्याकरता 100 मीटर इतकी मोठी अक्षरं कापल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या लष्करी कारवाईबद्दल एकता दाखवण्याचा उद्देश असल्याचं फार्मचे मालक निकोलाई प्यानिक यांनी सांगितलं. क्युबामध्ये इंधन टंचाई जाणवते, त्यामुळे कारच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. वीज प्रकल्प चालवण्याकरता वाहतूक क्षेत्रातून इंधन वळवण्याची गरज असल्यानं ही टंचाई जाणवते. म्हणजेच डॉमिनो इफेक्टमुळे ही टंचाई उद्भवल्याचं तज्ज्ञ सांगतात. दूरवरचा प्रवास करण्याकरता जास्त इंधनाची गरज असल्यानं अनेक ट्रक चालक 4 ते 5 दिवस रांगेत उभे आहेत. 200 ट्रक, कार, व्हॅन या रांगेत आहेत, त्यामुळे त्यांना वाहनातच झोपावं लागतं आहे. कोरोना संसर्गाच्या चीनमधील शांघाय आणि इतर शहरांना मोठा फटका बसला आहे. मागील तिमाहीच्या तुलनेमध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेचा दर 2.6% कमी झालाय. चीनच्या नॅशनल स्टॅटिस्टिक्स ब्युरोचे प्रवक्ते फू लुंगुई यांनी दुसऱ्या तिमाहीमध्ये अर्थव्यवस्था लक्षणीय खाली आणि दबावाखाली होती असं म्हटलंय. संसर्ग कालावधीमध्ये चीनमधील महत्त्वाची बंदरं आणि औद्योगिक व्यवसाय बंद होते, त्याचा परिणाम आता मोठ्या प्रमाणात जाणवायला लागलाय. वर्षाच्या पहिल्या सहामाहीतील वाढ एका वर्षापूर्वीच्या तुलनेमध्ये 2.5% होती, जी गेल्या 3 दशकातली सगळ्यात कमकुवत पातळींपैकी एक आहे. त्यामुळे या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्यासाठी दूरगामी उपाय करण्याची मागणी केली जाते. आर्थिक मदत जाहीर व्हावी या मागणीला अर्जेंटिनामध्ये सामाजिक रो विरुद्ध वेद या सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयात गर्भपात अधिकार पुनर्संचयित करण्याकरता सभागृहानं मतदान केलं. कायदा 219-210 पास झाला तर 223-205 नुसार गर्भपात करण्यासाठी दुसऱ्या राज्यात जाण्याचा निर्णय घेणाऱ्या स्त्री किंवा मुलाला शिक्षेवर बंदी घालण्यासाठी सभागृहानं दुसरं विधेयक देखील मंजूर केलं. परराष्ट्र मंत्री कॅथरीन कोलोना आणि सशस्त्र सेना मंत्री सेबॅस्टियन लेकोर्नू यांच्या नेतृत्वाखालील फ्रेंच शिष्टमंडळानं शुक्रवारी नायजेरचे अध्यक्ष मोहम्मद बझौम यांची नियामी इथं भेट घेतली. त्यावेळी दहशतवाद विरुद्धची लढाई, साहेलमधील सुरक्षा परिस्थिती आणि अन्नाची असुरक्षितता यावर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे 2 देशांदरम्यान अनेक करारांवर स्वाक्षरी देखील करण्यात आली. लिमा इथल्या जत्रेत गुरुवारी कोका पानांच्या पिकांशी संबंधित असलेल्या पेरुवियन देशी शेतकऱ्यांनी कोको आणि चॉकलेट उत्पादनांचं प्रदर्शन आयोजित केलं होतं. कोको पानांच्या पिकांचं उत्पादन वाढवण्याचा एक भाग म्हणून पेरुवियन सरकार US आणि स्वित्झर्लंडच्या सहकार्यानं चॉकलेट मेळाव्यास प्रोत्साहन देत आहे. चॉकलेट उत्पादक आणि कोकाओ उत्पादकांनी कोकोच्या बियांचं चॉकलेटमध्ये रूपांतर कसं करावं याविषयी कार्यशाळा आयोजित केली. त्यातून मिळणाऱ्या अनेक वस्तू प्रदर्शित केल्या आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसोबत व्यावसायिक बैठकाही घेतल्या. उपस्थित शेतकऱ्यांपैकी ऑगस्टो पालोमिनो म्हणाले की कोकाओ हा खरोखरच प्रदेशातील कृषी अर्थव्यवस्थेचा उत्तम पर्याय आहे. अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एका मध्यधुंद पायलटनं कॅन्सस सिटी मिसूरीच्या 70 दक्षिण पूर्वेकडील आंतरराज्यीय महामार्गावर एक लहान विमान उतरवलं. त्यांच्याकडे विमानातील इंधन संपल्याची सूचना आल्यामुळे त्यांनी तात्काळ विमान उतरवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. दरम्यान शुक्रवारी पहाटे 2:30च्या सुमारास अनधिकृतरित्या हे विमान उतरवल्यानंतर पायलट्सना अटक करण्यात आली. लँडिंगमुळे I-70च्या पश्चिमेकडील 2 लेन अर्ध्या तासांपेक्षा जास्त वेळ बंद ठेवण्यात आल्या. मिसूरी टेस्ट हायवे पेट्रोलनं ट्विट केलं की विमानाची रेलिंगशी किरकोळ टक्कर झाली होती, परंतु कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. प्रिन्स चार्ल्स आणि कॅमिला डचेस ऑफ कॉर्नवॉल यांनी नॅथिंग हिल कार्निवलच्या पश्चिम लंडनमधील ऐतिहासिक
टॅबरनेकल या इमारतीला बुधवारी भेट दिली। शाही जोडप्यानं सकाळच्या सदरात अनेक भेटीगाठी घेत चर्चा केल्या, जे आता कला आणि मनोरंजनाचं ठिकाण आहे आणि प्रसिद्ध कार्निवलचं घर आहे। कोविड-19 महामारीमुळे 2019 नंतर प्रथमच यावर्षी ऑगस्टमध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचा स्ट्रीट कार्निवल सुरू होतोय। दरम्यान या जोडप्यानं कार्निवलमधील उपस्थितांची भेट घेतली आणि प्रिन्स चार्ल्सनं ड्रमवर आपली छाप पाडली। अमेरिकेच्या वेस्ट व्हर्जिनिया राज्याच्या गव्हर्नरनं गुरुवारी पुरामुळे मॅकडोवेल काउंटीसाठी 30 दिवसांसाठी आणीबाणी घोषित केली। मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे संपूर्ण काउंटीमध्ये 75हून अधिक घरं, 12 पूल आणि अनेक रस्त्यांचं नुकसान झालं, असं जिम जस्टिसनं एका निवेदनात म्हटलं आहे। उत्तर कॅलिफोर्नियाच्या जंगलात लागलेल्या वणव्यात कासवही अडकलं होतं। त्या अभयारण्याचा बराचसा भाग जळून खाक झाला। अँडरसनमधील कासव शास्ता काउंटीमधील जंगलात आगीत अडकलं होतं। अग्निशमन आणि हवाई दलाच्या अथक प्रयत्नांनंतर अभयारण्याच्या सभोवतालची आग आटोक्यात आणली गेली। दरम्यान अग्निरोधकामुळे अनेक कासवांना वाचवण्यात यश आलं। व्हिडिओमध्ये कासवांचे जळलेलं कुंपण आणि अभयारण्यातील इतर भागातील नुकसान आपण बघू शकतोय। कॅल फायरच्या म्हणण्यानुसार या आगीत 12 वास्तू जळून खाक झालेल्या आहेत आणि 300 एकरपेक्षा अधिक जमीन जळून खाक झाली आहे। शुक्रवारपर्यंत 35% आग आटोक्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। ओक्लाहोमामधील रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत असलेल्या 2 वाघांवर उपचार सुरू होते। हे दोन्ही वाघ कॅलिफोर्नियाच्या ओकलँड या प्राणी संग्रहालयामध्ये वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर 1000 मैलांपेक्षा अधिक अंतरावर नवजीवन सुरू करत आहेत। लोला आणि मिया नावाच्या मादी वाघांची जूनमध्ये ओक्लाहोमाच्या पर्यटनाच्या आकर्षणातून सुटका करण्यात आली होती। प्राणी सुरक्षा आणि कल्याण उल्लंघन US कृषी विभागानं ही बंदी घातली होती। एका संबंधित नागरिकानं प्राणी संग्रहालयाला सावध केलं की योग्य काळजी न घेता पर्यटकांच्या आकर्षणाच्या ठिकाणी एका लहान पिंजऱ्यामध्ये कमी आहार घेतलेल्या मोठ्या मांजरी राहत आहेत। दरम्यान प्राणी संग्रहालयानं इतर प्राण्यांच्या अभयारण्यांसह बचावाचा समन्वय साधत या 2 वाघांना सुरक्षिततेच्या दृष्टीनं कॅलिफोर्नियात आणलं। उत्तर कॅलिफोर्नियामधील आव्हानात्मक भूभाग आणि हवामानामुळे अग्निशमन दलाला वणव्यावर नियंत्रण आणण्यास अडथळा निर्माण झाला, कारण गुरुवारी दुपारी आग झपाट्यानं वाढली होती। आगीच्या ज्वाळांमुळे घरं नष्ट झाली, अनेक झाडं जळून गेली आणि कासवांच्या अभयारण्याला धोका निर्माण झाला, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं। कॅलिफोर्निया फॉरेस्ट्री अँड फायर प्रोटेक्शन किंवा कॅल फायर विभागानं दिलेल्या माहितीनुसार रेडिंगच्या दक्षिणेला शास्ता काउंटीमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली। आगीनं रौद्र रूप धारण केलं। 304 एकरपर्यंत ही आग पसरत गेली, अशी माहिती कॅल फायरनं दिली। रेडिंग रेकॉर्ड सर्च लाईटनं दिलेल्या माहितीनुसार किमान 3 घरं जळली आहेत। दरम्यान 8.30 म्हणजेच 8:30च्या दरम्यान 25% आग आटोक्यात आलेली होती। द कॅन्डिडेट सिनेमाचे रॉड्रिगो सोरोगेयन यांचाही परीक्षकांमध्ये समावेश आहे। ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये जुलिया रॉबर्ट्स यांना आयकन अवॉर्ड या प्रतिष्ठित पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे। ऑक्टोबरमधल्या कार्यक्रमात त्यांचा गौरव केला जाणार आहे। त्यांच्या कारकिर्दीतील विविध भूमिकांमुळे त्या लोकप्रिय अभिनेत्री आहेत। त्यांनी साकारलेल्या विविध भूमिकांना चाहत्यांची कायमच पसंती मिळत असते। एरिन ब्रोकोविच सिनेमासाठी 2000 साली त्यांना ऑस्कर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं। दिग्दर्शक स्टीव्ह मॅकक्वीन, अभिनेता टिल्डा स्विटन आणि पॅरासाइट या गाजलेल्या सिनेमाचे निर्माते मिकी ली यांना 15 ऑक्टोबरला लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या सोहळ्यात सन्मानित केलं जाणार आहे। अर्मेनियामध्ये कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी 3 रंगांचे मोठे डबे ठेवण्यात आले आहेत। प्लास्टिकसाठी निळा, कागदांसाठी पिवळा तर काचांसाठी काळे डबे ठेवण्यात आले आहेत। 2021 मध्ये 6,60,000 किलो प्लास्टिक, कार्डबोर्ड, काचांच्या कचऱ्याचं वर्गीकरण करण्यात आलं। 2020 मध्ये या उपक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे। बुलेटिन मध्ये स्वागत। एक स्पेशल रिपोर्ट आपण बघणार आहोत।
पावसाळ्यामध्ये खड्ड्यांमुळे अपघात तसंच वाहतूक कोंडी हे नेहमीचंच झालेलं आहे। न्यूज 18 लोकमतनं महाराष्ट्रातील खड्ड्यांविरोधात मोहीम राबवल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारनं यावर तोडगा काढण्याकरता एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केलाय। पाहणार आहोत स्पेशल रिपोर्ट। पावसाळ्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरातल्या अनेक रस्त्यांना खड्डे पडतात। या खड्ड्यांमुळे वाहतूक मंदावते, वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते। तसंच खड्ड्यांमुळे दुचाकी स्लिप होणे, चारचाकी उलटणे असे अपघातही वाढलेत। दरवर्षी MMR रिजन मधल्या चालकांना या खड्ड्यांचा सामना करावा लागतो। यावर्षी तर पुष्पालाही खड्ड्यात पाडलं, पण तक्रारी वाढल्या की तात्पुरती मलमपट्टी होते आणि पुन्हा पहिले पाढे 55। आता भरपूर गाडी डॅमेज होती मॅडम, सगळं इकडे खड्ड्यामध्ये सगळं इकडे डॅमेज वगैरे होतं, टायर पंक्चर हे ते, आम्हाला भरपूर परेशानी येतात। आता जर तुम्ही लोकांनी जर हे आपले न्यूजवाले रिपोर्टर लोकांनी इकडे काय नाही करतात, हे लोक काय करतच नाही। रेल्वेवाले म्हणतात का यांची कॉर्पोरेटरची जागा आणि कॉर्पोरेटरवाले बोलते की रेल्वेची जागा आहे, ते याच्यामध्ये आमचे ड्रायव्हर लोकांचा मरण होतोय। यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तातडीनं बैठक घेतली आणि त्यात महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले। खड्डे बुजवण्यासाठी विशेष पथकाची स्थापना होणार आहे। यंत्रणा 24 तास खड्डे बुजवण्याचं काम करणार। पथकात 2 उच्चपदस्थ अधिकारी असतील। MMRDA आणि MSRDC अधिकाऱ्यांची नियुक्ती होईल। कोणत्याही यंत्रणेच्या अधिपत्याखालील खड्डे असोत तेही यंत्रणा तात्काळ बुजवेल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली। मैंने कहा है कि अभी इसके आगे कोई भी वहाँ पर खड्डा जो है नहीं रहेगा। संबंधित जो यंत्रणा है उसने डे नाइट 24/7 काम करना है। विशेष रूप से PWD और MMRDA को मैंने कहा है रेडी मिक्स कंक्रीट डालकर वो खड्डे को बुझाओ, ताकि बारिश तक पूरा होने तक खड्डा नहीं गिरेगा और लोगों को तकलीफ नहीं होगी। खड्ड्यांविरोधात न्यूज 18 लोकमतनं मोहीम राबवली होती। महाराष्ट्रातले खड्डे, त्यामुळे निर्माण झालेले स्थानिक प्रश्न या विरोधात आवाज उठवला होता। तो आवाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानापर्यंत पोहोचला। सरकार स्थापन झाल्यावर याची तातडीनं शिंदे यांनी दखल घेतली आणि खड्डे बुजवण्याचे आदेश दिलेत। येत्या काही दिवसात चालकांना खड्डेमुक्त रस्ते दिसतील अशी अपेक्षा करूया। उदय जाधव सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई।